2000 स्टॉक स्कॅन करून 3 स्टॉक असे आणलेत ना, आग लागणार आहे आग. आणि ही आग विझवायला पैशांचा पाऊस होणार आहे. आणि या पैशांच्या पावसात आणाचे हे नसतील तुम्ही पण. निफ्टीवर मित्रांनो आपण मागे पाहिलं होतं, हॉवरली चार्ट आहे निफ्टीचा, ज्यामध्ये त्याने हेड अँड शोल्डर बनवला होता आणि त्याला सक्सेसफुली ब्रेकडाऊन करून तो खाली निफ्टी गेली होती. आणि आता बघितलं आपण मागच्या नोव्हेंबर महिन्यात काय झालं. 1 आवरचा चार्ट आहे मित्रांनो. निफ्टीने इनवर्स हेड अँड शोल्डर बनवलं आहे. बघा इनवर्स हेड अँड शोल्डर कशाला म्हणतात, तुम्ही नीट याला झूम करून बघू शकतात. पॉज करायची स्क्रीन आणि पाहून घ्यायचं मित्रांनो, किती सुंदर आणि एकदम टेक्स्टबुक परफेक्ट चार्ट आणि निफ्टीवर इनवर्स हेड अँड शोल्डरचा बनतो. आणि जेव्हा इनवर्स हेड अँड शोल्डर चार्ट असतो तर आपल्याला बाईंगचे सिग्नल देतो. ते आपल्याला कॅच करता यायला हवे. इथं ब्रेकआउट झाला, त्यानंतर वर गेला. आणि मित्रांनो कधीही ब्रेकआउट झालं तर जे इम्पेशंट असंयमी ट्रेडर्स असतात त्यांची मार्केट टेस्टिंग घेते. आणि तीच शुक्रवारच्या दिवशी घडलं. बरोबर मार्केट कुठं आलं आणि कुठं सपोर्ट घेतला आहे बघा तुम्ही, हेड अँड शोल्डरच्या नेकलाईनवर. मित्रांनो याला नेकलाईन म्हणणार. आणि बरोबर तिथं सपोर्ट घेऊन निफ्टीने परत बाउन्स बॅक केलं आहे. आणि मित्रांनो निफ्टीच्या चार्टवरून निफ्टी ही एका स्ट्रॉंग मोमेंटममध्ये दिसते. निफ्टीच्या मनात काहीतरी वेगळं चाललं आहे. निफ्टी ही म्हणजेच लार्ज कॅप स्टॉकच्या बाबतीत बोलतो आहे मी, हे या महिन्यात ती सांता रॅली दरवर्षीप्रमाणे देणार असं एकंदरीत चित्र आहे. येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच. पुढं जाऊया. पुढचा स्टॉक आहे ICICI सिक्युरिटीज. अनेक महिन्यांपासून बुलरन, नंतर परत थोडं सॅच्युरेशन, कन्सोलिडेशन. आणि आता बघू शकता डेली चार्ट आहे. डेली चार्टवर इथं बनला आहे कप आणि एक छोटासा त्याचा हँडल. 1-2 दिवसात हा हँडल तयार होईल. जेव्हा ब्रेकआउट देईल मित्रांनो तुम्ही योग्य पद्धतीने एंट्री करू शकता. 10%, 5% काहीतरी रिटर्न हा स्टॉक देऊनच जाईल अशी शक्यता आहे. याखाली आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. पण मित्रांनो ताबडतोब निर्णय घेऊ नका. अगोदर प्राइस ॲक्शनची वाट पहा आणि नंतरच आपला निर्णय घ्या. आधी शिकायचं, घाई कोणत्याच गोष्टीची करायची नाही. स्टॉक मार्केटमध्ये अनेक अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतात. पुढचा स्टॉक हा चार्ट मला स्वतःला खूप आवडला आहे. मी स्वतः यात एंट्री करणार. मित्रांनो नवीनच कंपनी आहे. नवीन म्हणजे काही आत्ताच नाही, परफेक्ट IPO सेटअप आहे. IPO आल्या तिचा मागच्या वर्षी, याच वर्षी आला. त्यानंतर स्टॉकने वर मोमेंटम दिला आणि बघा एक रेजिस्टन्स लाईनला त्याने किती मल्टिपल टच केले. 1, 2 हा इथं येता राहिला, हा 3. आता स्टॉक काय करेल, पेशन्स आपले संयमांची परीक्षा घेण्यासाठी थोडा खाली येणार, परत इथं येणार आणि इथे थोडासा टाईटनेस येणार. टाईटनेस खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे छोट्या छोट्या कॅन्डल बनल्या, अशा बारीक बारीक कॅन्डल का तिथून नंतर मात्र या स्टॉकची मूवमेंटची आपण अपट्रेंडची अपेक्षा ठेवूया. आधी बघू आपल्या ठरलेल्याप्रमाणे घटना घडल्या मगच एंट्री करू, अन्यथा सोडून देऊ. आणि हा स्टॉक मागच्या आठवड्यातही मी सांगितला होता, पण याच्यात अजून ब्रेकडाऊन मिळालं नाही. आणि मित्रांनो जसं बोललो होतो त्याप्रमाणेच यात घडत आहे. बरोबर अनेक बघा मल्टिपल टच झालेले आहेत 40ला. आणि किती कन्सोलिडेशन, किती तिथे टाईटनेस बघा. ह्या कॅन्डल छोट्या छोट्या कॅन्डल बनायला लागल्या, समजून घ्यायचं घडणारच आहे. तुम्ही तो व्हिडिओ 5-6 दिवसापूर्वीचा मी पोस्ट केलेला पाहू शकतात. तेव्हाही मी सांगितलं होतं की मार्केट एक वेळा शेकआउट करण्यास खाली येईल या स्टॉकमध्ये. इंजर रँड तुम्ही तर नाव वाचून घ्या. आणि मित्रांनो तसंच घडलं. तो शेकआउट होईल आणि शेकआउट होऊन परत जेव्हा वर येणार तेव्हा आपण त्यात बाईंगचा विचार करू शकतो. आणि मित्रांनो 10% मिनिमम या स्टॉकमध्ये आपल्याला काही दिवसातच मिळतील. अप्पर सर्किटची अपेक्षा यात एकाच दिवसात ठेवू शकतात. पण योग्य प्राइस ॲक्शनची वाट बघा. आजसाठी एवढेच. परत भेटूया. थँक्यू.